त्याच्याकडे जाणून घेऊ. माझे नाव सुजाता सत्यवान शिंदे. माझे मिस्टर जम्मू काश्मीरमध्ये सेवेत आहेत, सीमेत सेवेत आहेत. काय झालं नेमकं? इथं येऊन आम्हाला घोडके आणि तरंगे त्रास देतात. ईश्वर वाटरमध्ये घोडके आणि तरंगे येऊन आम्हाला त्रास देतात. आमच्या घरापुढचे झाडे तोडलेत, मुरुम आणून दारात टाकलाय आणि 2015 पासून हे असा त्रास आहे आम्हाला. तुम्ही काय ग्रामपंचायतीकडे दखलची मागणी केली आहे? ग्रामपंचायतीकडे आम्ही मागणी केली होती, पण ग्रामपंचायतीने एक वेळेस त्यावेळेस बी त्यांनी विचार केला होता, पण त्यांनी असं म्हणजे हे केलं नाही. आणि आता बी ग्रामपंचायतीने आम्हाला हे करा म्हणून सांगितलं होतं, तर ते ग्रामपंचायतीलाच उलटं बोलते. आता काय झाले काय इथला काय प्रकार पहिला सांगा समजून. इथं येऊन त्यांनी घरापुढं मुरुम आणून टाकला. हां, आणि घरापुढं त्यांचं काही सुद्धा नाही, त्यांचं वरच्या साईडला आहे. त्यांनी अतिक्रमण त्याच्या मेहुण्याचं आणि त्यांचं आहे. आणि परत दारापुढं येऊन मुरुम टाकून झाडे होते, झाडे तोडून टाकली आणि परत हाणमार करायला चालू केली. त्यांची वहिवाटीची वाट म्हणजे बोळ होतच पहिला. बोळ होता तर त्याच्या मेहुण्याने त्यांनी कव्हर केलेला आहे. 94ला त्यांनी बांधून घेतलेला आहे. 94-95 आहे आणि आता 2013ला समोर अतिक्रमण केलेलं आहे. आता बोळावर त्यांनी बांधकाम केलं. त्यांनीच बांधकाम केलेलं आणि आता तुमच्या दारात त्यांनी वाट बघतो. आता ज्या दिवशी तुमची भांडणं झाली तुम्ही काय पोलीस कंप्लेंट वगैरे केली? पोलीस कंप्लेंट करायला गेल्यानंतर त्यांनी म्हणजे आम्ही केल्यानंतर त्यांनी हे केलं ना. पोलीस कंप्लेंट मी द्यायला गेलो होतो 22/3ला. त्यांनी परत आणखी एकदा आलते, त्यावेळेस पण शिवीगाळ वगैरे झालं. मग त्यावेळेस शांत बसली म्हणून आम्ही काय ॲक्शन घेतलं नाही. परत त्यांनी ग्रामपंचायतच्या लोकांना कॉल करून त्रास द्यायला चालू केला, तुम्ही त्यांना झाडं काढून घ्यायला हवं म्हणून. तरी पण आम्ही काय म्हणतो, त्यांच्या रस्त्यात जर झाडं जात नाही तर काढायचा संबंध येत नाही. बरं, तसं आमच्याकडे फुटेज पण आहे की रस्त्यात काय त्यांच्या झाडं येत नाहीत. म्हणून मी काल NC द्यायला गेलो. NC टाईप करायला चालू होती त्यावर त्यांनी इथं येऊन हा राडा घातला. त्याच्यानंतर मी आलो माघारी, तिथं NC देऊन आल्यानंतर माझ्यावर 4 गाड्यांनी 2 बायांनी हल्ला केला. त्याच्यामध्ये एक जण पहिल्यांदा सतूर घेऊन आला होता. परत त्यानं सतूर घेऊन आला तर 4 जणांनी येऊन, एक जणानं मानाला आवळून धरलं, एक जणानं ह्या हाताला आवळून धरलं, एक जणानं ह्या हाताला, 2 बायांनी पायवरती उचलून एक जण त्यातला अवघड जागा दाबायला बघत होता. हे घोडके आणि तरंगे परिवाराने केलं. त्यातलं जे अवघड जागा दाबण्याचा प्रयत्न करत होता ती होता सचिन घोडके. जी एका बाईने पाय उचलला ती उषा तरंगे, त्याचीच बहीण आहे, सख्खी बहीण. दुसरी त्याची आई होती सुंदा घोडके, तिनं एक पाय उचलला. लखन घोडके आणि त्याच्या मुलानं लखन तरंगे न एका हाताला धरून मला ओढलं, एक जणानं त्याच्याच मुलानं मानूला धरून मागं ओढलं. असं 4 गाड्यांनी आणि 2 बायांनी काल हल्ला केला होता. त्यातलं सचिन घोडकेच्या हातात सतूर होता, त्याचं फुटेज आहे आमच्याकडे. आता तर पोलीस स्टेशनला त्याच्यानंतर कंप्लेंट करायला गेलो त्यावेळेस तिथं NC लिहून घेणाऱ्या मॅडम होत्या. ते म्हणले की सकाळी एक दिले. हां म्हणलं, सकाळी देऊन गेल्यानंतर माझ्यावर हल्ला झालाय म्हणलं तिथनं गेल्यानंतर. तर मग त्या म्हणले की तुम्ही मिनिटाला असं नसतंय म्हणले, सकाळी दिले म्हणलं तर, पण इथून गेल्यानंतर माझ्यावर हल्ला झालाय म्हणलं. मग मी DYSP साहेबांना कॉल केला, मग त्यांनी तक्रार घ्यायला लावली. काल रात्री मी मेडिकल देऊन आले होते. पण ह्यांचं 2000 काय ज्यावेळेस मी NC देऊन आलो त्यावेळेस पोलीस आले इथं, बघितलं. तुम्ही कुणा एकमेकाला काय म्हणायचं नाही एवढं सांगून पोलीस गेले. पण ज्यांनी केलं त्यांना अजून त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. पोलीस स्टेशनला तुमची दखल घेतलेली नाही. आले पोलीस, फक्त इथून पुढे तुमचा वाद झाला नाही पाहिजे एवढं सांगून गेले. पण एवढं सगळं फुटेज असून त्यांच्यावर अजून ॲक्शन झालेली नाही. त्याचबरोबर 2015 पासून इथं आमचं सिंगल मजली घर होतं, मागच्या साईडनं चढ होता. तिथनं रातचं आम्ही झोपल्यानंतर पत्र्यावर चढायचं, नाचायचं आणि पळून जायचं, नाहीतर रात्री दगडं टाकायची. ही 2015 पासून चालू होतं त्यांचं. सारखं त्रास द्यायचं. आता जाता मग दगड पाड, हे कर, हिथं दगड टाकली होती त्यांनी काय पहिले, दगड पाडायची. 2016च्या आसपास आम्हाला ग्रामपंचायतनं इथं हे कंपाऊंड करायला जागा पण दिलेली होती. ठराव मंजूर करायसाठी वर पाठवत होता. वरपर्यंत गेलेली त्याची नक्कल आहे आमच्याकडे, वरपर्यंत ठराव गेलेली त्याची. पण त्यांनी काय केलं, पाया खांद्याला त्यांच्यातला 2 जण आले, दोघांनी बोलण्यात गुतवलं. सचिन घोडके आणि परमेश्वर घोडकेनं सगळा पाया बुजवून टाकला. त्याच्यानंतर 2016च्या एप्रिलमध्ये त्याने आमच्या घराची खिडकी उखडली. राहत्या घराची मालकी खरेदी असलेल्या घराची खिडकी उकलून टाकली.
आणि आणि काढून यांचं सतत दुसऱ्यांच्या होतंय. घरी हा. दुसऱ्यांच्या घरी बसलं नाही इथं नाहीच म्हणून सांगितलं ते पण आणि संध्याकाळी यांची 11 दादागिरी साडेअकराच्या सतत आसपास. कायम चालू आहे यांची. 10 वर्ष त्यांना ह्या आमच्या शेतात दारात करंजीचं झाड होतं, त्याच्यानंतर आंब्याचं झाड होतं, इडलिंबूचं झाड होतं, बाकीची संत्रीचं झाड होतं, पिंपळाचं झाड होतं आणि ह्या इथलं प्राजक्ताचं झाड होतं आणि ते दुसरं ते आपण ह्याला आणलेलं शमीचं. हा शमीचं झाड होतं. सगळी झाडं काढली ती काल. तुम्ही आता एवढी झाडं काढल्यावर तुम्ही त्यावेळेला पोलीस स्टेशनला काय सांगितलं होतं का वनखात्याला की झाडं त्यांनी तोडली? बघत होते ना हे चालू तिथं मी होतं. ज्यावेळेस गेलतो एनसी द्यायला त्यावेळेस ही सगळा कुठांचा झालं. मी लाईव्ह हाय असं सीसीटीव्ही कॅमेरा बसवलेला आहे, हाय असं पोलिसांना सगळं दाखवलं. आता ती झाडं तोडली तुमच्याकडे फुटेज आहे का? हाय हाय फुटेज आहे त्याचं. झाडं त्याचं पण फुटेज आहे. झाडं तोडायला अंगावर येताना स्वतः घेऊन गेल्यानंतर आले त्याचं पण फुटेज आहे. ऐका की फक्त झाड दोन आणलं सुद्धा फुटेज हो, आहे. हो, हो. आणि त्यांनी झाडं तोडायला आल्यानंतर मी सतूर घेतलेला आणि त्यांच्या बहिणीनं आणि सचिन घोडकेच्या बहिणीनं नाही आईनं मला धरलं. मग धरल्यानंतर त्याने ते अशोक तरंगेनी तरंगेच्या लोकांना पाठवलं म्हणजे त्याच्या चुलत भावाला पाठवलं की नव्याच्या मुलाने उषा तरंगेला कोयतीने हल्ला केला. त्यांची हल्ला वगैरे आम्ही आम्ही कोणावर काय काय केलं केलेलं कारण नाही. आमच्याजवळ फुटेज आहे ना आम्ही हल्ला करण्याचा काय विषय नव्हता. असं खोटं सांगून ती मुलं पाठवली आणि परत आल्यानंतर ही आला की परत मारहाण चालू केली. त्यांनी तिघांनी त्या चौघांनी ह्याला धरलं आणि त्याला परत आम्ही सोडा म्हणून गेलो की सचिन घोडकेच्या आईने मला धरलं आणि परत बायांना त्याच्या आमच्या बहिणीनं वडावडी केली. बहिणीनं साडीवर वडावडी भावानं केली. ज्यांना ह्या मुलाला मार. मग तुम्ही विनयभगाची तक्रार दिली का? नाही तुमची प्रशासनाकडे काय मागणी आहे? आमची प्रशासनाकडे मागणी आहे. माझे मिस्टर तिथं सेवेत आहेत तरी आम्हाला त्रास आहे. माझी 2 मुलं अशी बाहेर म्हणजे केली तरी त्यांच्यापासून आम्हाला धोका आहे आणि ते काय करतात असं कोयते ही घेऊन दम देतात हल्ला करतात. मग फडणवीस साहेब आम्हाला न्याय द्यावा हीच आमची मागणी आहे, दुसरी काही सुद्धा नाही. की घरात येऊन जर घरासमोर हल्ला करत असतील सीसीटीव्ही कॅमेरा त्यांना भ्यान आहे मग बाहेर आम्ही कशावरून सुरक्षित आहे. आमची विनंती आहे प्रशासनाला जरा ह्या गोष्टीमध्ये दखल द्या. ज्यांनी गुन्हा केला त्यांच्यावर कडक कारवाई करा. जर इथं कारवाई झाली नाही तर बाहेर गुन्हेगार तयार व्हायला वेळ लागत नाही तर आणखी प्रशासनाचं लक्ष जास्त नसल्यामुळे गुन्हेगार तयार होते. आमच्या वडील देश सेवेमध्ये आहेत. जर त्याने तिथं राहून जर आमच्या घरावर अन्याय होत असेल तर मग त्याने तिथं राहून देशाची सेवा करून जर त्यांच्याच परिवाराला जर न्याय मिळत नसेल तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरे चेक करा किंवा तुम्ही अजून बाकीचे ज्या फुटेज आहेत तेच चेक करा. त्यात जर आमच्याकडं काय दिसलं तर तुम्ही आमच्यावर पण कारवाई करा ना. आता एवढं फुटेज असून हे असून जर कारवाई होत नाही तर न्याय प्रशासन कुठं आहे? प्रशासनानं बाग काय घेतली आमची? आमचं वडील तिथं देश सेवत असताना प्रशासन काय आमच्यासाठी करतंय?